नमस्कार. आज आपण स्वामींची ही दुसरी कथा पाहणार आहोत. स्वामींची ही कथा आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जाणारी आहे. स्वामींबद्दलची शक्ती, स्वामींबद्दलची भक्ती आणि स्वामींबद्दलचा विश्वास ह्या सगळ्या या कथेमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत. तुमच्याकडेही अशा काही कथा असल्यास आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आम्ही तुमच्या या कथा आमच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं नाव न घेता आम्ही या कथा सांगू. तर मग चला सुरू करूया. आज आपण एक नवीन कथा. त्या रात्री घराचं दार आतून बंद होतं. खिडक्या बंद होत्या. घरात फक्त एक आई आणि तिचा 10 वर्षाचा मुलगा. पण मध्यरात्री त्या मुलाने आईला उठवलं आणि एकच वाक्य म्हणाला, आई, बाहेर स्वामी उभे आहेत. आईने घाबरून विचारलं, कुठले स्वामी? मुलगा शांतपणे म्हणाला, तेच अक्कलकोटचे स्वामी. आईने दार उघडलं, पण बाहेर कोणीच नव्हतं. आणि त्या क्षणी घरात ठेवलेल्या स्वामींच्या फोटोसमोरचा दिवा अचानक पेटला. तर मग हा काय चमत्कार होता हे पाहण्यासाठी आपण नवीन कथा पाहणार आहोत. सोलापूर जवळच्या एका छोट्याशा गावात गणेश नावाचा एक साधा शेतकरी राहत होता. घरात त्याची पत्नी मंगला आणि 10 वर्षाचा मुलगा माधव. गणेश फार धार्मिक नव्हता. देवावर त्याचा विश्वास होता, पण तो म्हणायचा, देव असेल तिथे दिसत का नाही? मंगला मात्र स्वामी समर्थांची मोठी भक्त होती. तिच्या घरात स्वामींचा एक जुना फोटो होता. रोज सकाळी ती त्या फोटोसमोर दिवा लावायची. घरात कितीही अडचणी असल्या तरी तिचं एक वाक्य ठरलेलं होतं, घाबरू नका, स्वामी आहेत. पण त्या वर्षी त्यांच्या घरावर संकटाची मालिका सुरूच होती. पहिल्यांदा पाऊस कमी झाला. शेतातलं पीक वाया गेलं. गणेशचं कर्ज वाढलं. कर्ज फेडण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यातच एक दिवस माधव अचानक आजारी पडला. ताप इतका वाढला की मुलगा रात्रभर बेशुद्ध पडला. गणेश त्याला दवाखान्यात घेऊन गेला. डॉक्टरांनी औषधं दिली, पण 2 दिवस झाले तरी ताप काही कमी येईना. मंगला रडत होती. ती स्वामींच्या फोटोसमोर बसली आणि म्हणाली, स्वामी, माझ्याकडून काही चुकलं तर नाही ना? जर चुकलं असेल तर मला त्याची शिक्षा द्या, पण माझ्या मुलाचा जीव वाचवा. गणेश तिच्याकडे पाहत म्हणाला, मंगला, देवाकडे किती मागणार? डॉक्टरांनी औषध दिले आहेत, ती घेऊन दे. मंगला काहीच बोलली नाही. पोळी खाल्लीस का? तिने फक्त स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले. त्या रात्री माधवची तब्येत अचानक बिघडली. गणेश म्हणाला, आपण लगेच शहरात घेऊन जाऊ. पण बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला होता. रस्ता पूर्ण चिखलाने भरला होता. गाडी मिळत नव्हती. मंगला मुलाच्या डोक्यावरून हात ठेवून बसली होती. रात्र वाढत चालली होती. सुमारे 12 वाजता माधवने अचानक डोळे उघडले. तो घराच्या एका कोपऱ्याकडे पाहत राहिला. मंगला म्हणाली, काय झालं रे? माधवने हळूच आवाजात विचारले. आई, ते कोण आहेत? कोण? तिकडे दाराजवळ उभे आहेत. मंगला दाराकडे पाहू लागली. तिथे कोणीच नव्हतं. माधव पुन्हा म्हणाला, आई, तेच आहेत. मोठी दाढी आहे, भगवी वस्त्र आहेत. मंगला काही क्षण स्तब्ध झाली. तिच्या अंगावर काटा आला. ती म्हणाली, माधवा, तुला स्वामी दिसतायत? माधवाने मान हलवली. हो. गणेश चिडून म्हणाला, तापामुळे भ्रम होतोय त्याला. पण माधव शांत होता. तो म्हणाला, आई, ते मला म्हणतायत घाबरू नकोस. मंगला रडू लागली. तिने स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले आणि त्या क्षणी फोटोसमोर ठेवलेला दिवा विझला. घरात पूर्ण अंधार झाला. गणेश उठून दिवा लावायला गेला, पण माचीसची काडी सापडत नव्हती. तिसऱ्यांदा काडी शोधली आणि ती सापडली. आणि प्रकाश पडताच मंगला थाबकली. स्वामींच्या फोटोसमोर ठेवलेली उदबत्ती स्वतःहून पेटलेली होती. गणेश काही बोलला नाही. माधव मात्र हसत होता. तो म्हणाला, आई, ते गेले. त्या रात्री काही वेळाने माधवचा ताप कमी झाला. सकाळी तो उठून बसला. गणेशला विश्वासच बसत नव्हता. त्यांनी पुन्हा डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी तपासलं. ते म्हणाले, आता धोका नाही. मंगला मनात म्हणाली, स्वामी,
पण कथा तिथे संपली नाही. काही दिवसांनी गणेशच्या शेतात काम करण्यासाठी एक अनोळखी वृद्ध माणूस आला. त्याने भगवी वस्त्र हातात घेतली. तो गणेशला म्हणाला, तुझं कर्ज फेडायचं आहे ना? गणेश आश्चर्याने त्याच्याकडे पाहून म्हणाला, तुम्हाला कसं माहीत? वृद्ध फक्त हसला. त्याने खिशातून एक कागद काढला. त्यावर गावातील सावकाराच्या कर्जाची रक्कम लिहिलेली होती. गणेशच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला, तुम्ही कोण? वृद्ध म्हणाला, ज्याला तू दिसत नाही म्हणतोस तोच. गणेशच्या हातातून कागद खाली पडला. तो वृद्धाकडे पाहण्यासाठी वळला, पण तिथे कोणीच नव्हते. गणेश धावत घरी आला. मंगलाने विचारलं, काय झालं? गणेशने सगळं सांगितलं. मंगला शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर गेली आणि म्हणाली, स्वामी, तुम्ही माझ्या घरात आलात, पण माझ्या नवऱ्याला विश्वास देण्यासाठी तुम्हाला स्वतःला दिसावं लागलं. त्या दिवशी गणेश पहिल्यांदा स्वामींच्या फोटोसमोर बसला. त्याने हात जोडले आणि हळू आवाजात म्हणाला, स्वामी, मी तुम्हाला मानत नव्हतो, पण त्या रात्री माझ्या मुलाला तुम्हीच वाचवलंत. आता मला तुम्ही दिसा किंवा न दिसा, माझा विश्वास कायम राहील. काही वर्षांनी माधव मोठा झाला. तो आपल्या मुलांना हीच गोष्ट सांगायचा, पण प्रत्येक वेळी शेवटी एक वाक्य नक्की म्हणायचा, स्वामी येतात तेव्हा नेहमी दारातून येतात असं नाही. कधी ते आपल्या विश्वासातून येतात, कधी संकटातून मार्ग दाखवतात आणि कधी एखाद्या अनोळखी माणसाच्या रूपाने आपल्या दारात उभे राहतात. फक्त मनापासून एकदा हाक मारावी लागते. श्री स्वामी समर्थ.